सुनेत्रा पवारांना हवं केंद्रात मंत्रिपद, तर मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। बारामती सारखा इतर तालुक्यांचा विकास करा। सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रिपदाचे आता वेध लागलेले आहेत। राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला मिळणारं मंत्रिपद सुनेत्रा पवारांना हवं असल्याची आता माहिती देखील समोर आलेली आहे। माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन। आता सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवलेली आहे, त्यामुळे आता सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपद हवंय। मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल अशी इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवलेली आहे। बारामती सारखा इतर तालुक्यांचा विकास करा असं महत्त्वाचे विधान त्यांनी केलं, तर सुनेत्रा पवारांना आता केंद्रीय मंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादीला मिळणारं मंत्रिपद आता सुनेत्रा पवारांना हवंय का या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। दरम्यान सुनेत्रा पवारांनी नेमकं म्हटलंय तरी काय, पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया पाहूया। माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत। विद्याताई, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। सुनेत्रा पवारांचं हे वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे केंद्रात मंत्रिपद मिळालं तर बरं होईल। सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली आणि त्यांनी लगेचच आपली इच्छा देखील बोलून दाखवलेली आहे। तुमची प्रतिक्रिया? आता ते एनडीए सरकारचा प्रश्न आहे। त्यांना जर असं वाटत असेल की सुनेत्रा वहिनींना जर काय मंत्रिपद द्यावं तर त्यांच्या दृष्टीने काम करायची इच्छा आहे, ते चांगले आनंदाचे आहे। आम्ही त्याचं स्वागतच करू। आम्हाला काहीच त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नकोय। त्यांना जे काय पाहिजे ते त्यांना मिळो, त्या मंत्री हो, त्यांनी लोकांसाठी चांगलं काम करू अशा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना। विद्याताई, घराणेशाहीचा आरोप देखील सातत्यानं केला जातोय, त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? घराणेशाही तर लोकांनी ऍक्सेप्ट केली आहे, आपण काय बोलणार त्याच्याविषयी। त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांनी चांगलं काम करायची इच्छा प्रकट केली आहे। त्यांची इच्छा देव पूर्ण करो, त्यांना चांगली काम करायची संधी मिळो, त्यांना शुभेच्छा। अगदी विद्याताई, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, तुमची महत्त्वाची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।